अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. करण नॉन स्ट्रायकिंग एंड वर पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वयं गर्जे आयकॉन ऑफ द टीम पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील आपल्याला. स्वयं नक्कीच बॉलिंग एंड ज्या ठिकाणी आहे, बॉलिंग क्रीज ज्या ठिकाणी आहे तिथे थोडंसं डबकं झालंय, त्यामुळे गोलंदाजांनी सुद्धा थोडंसं सांभाळून टाकायची गोलंदाजी. चला, लहान मुलांना विनंती आहे, समालोचन कक्षाच्या समोरची लहान मुलं. आखूड टप्प्याचा बॉल पहिल्याच बॉलवर कॉट बिहाइंडची अपील आहे, लाऊड अपील आहे. लेट्स चेक विथ द अंपायर. आउट, OUT. अनिकेत काय सुंदर डिलिव्हरी होती. पहिला चेंडू स्लोअर बाउन्सर, त्यावर पुल करण्याचा प्रयत्न लेट झाले आणि त्याचमुळे आउटसाइड एज घेऊन यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी चूक केली नाहीये. कीपिंग साठी बंटी परब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बंटी यांची सेफ हँड्स मधून चेंडू बाहेर जाऊ शकला नाही. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर लाऊड अपील केली आणि पंचांनी मात्र अगदी सहजरित्या उचलून धरली, कारण तो आवाज जो होता एजचा तो थोडा पट्टीवरती. पहिला बॉल आहे स्वयं गर्जे टू प्रभंजन सनस इन दिस मेगा फायनल. पहिल्या चेंडूवर आली विकेट. 0वर 1 गडी बाद आहे साईशा पॅकर. दुसरा बॉल. दुसराच बॉल आहे. यॉर्क केलं या बॉलला, खेळून काढलं डीप मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. ऑफ द मार्क जात आहेत प्रभंजन. पहिली धाव, पहिली उद्घाटनीय धाव स्कोर कार्डावर लगाताना पाहायला मिळते. 2 चेंडूनंतर धावसंख्या 1 वर येऊन पोहोचली आहे आणि हेच मेन मोटिव्ह आहे समीक्षा अर्चित 11चं की धावाच करू देत नाहीत, थांबवतात समोरच्या संघाला. सेमीफायनलमध्ये जर पाहिलं तर समोरील संघ सक्षम 11 या संघाला केवळ 25 धावा करू दिल्या होत्या 30 बॉलमध्ये, परंतु इथे एक मोठं आव्हान असणार आहे. तिसरं आणि 5वं षटक चॅलेंजिंग ओव्हर. कट करण्याचा प्रयत्न, वाईड बॉल आहे यावेळेला, सोडून दिलं, लीव्ह केलं त्या बॉलला करण. धावसंख्या आता 2 वर येऊन पोहोचणार आहे. इथून पुढे रन बॉल चालतोय आता संघ. 2 धावा झाल्या धावफलकावरती. करण कशा प्रकारे खेळ दाखवणार या मॅच मध्ये. 97 धावांचं बलाढ्य लक्ष आहे. अजूनही 34 चेंडूंमध्ये 95 धावांची आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आहे, बाउन्सर आहे, चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर. एक्सपेक्ट होतं त्यांना की स्लोअर बाउन्सर येईल, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी चांगल्या वेगात निघून चाललाय डोक्याच्या अगदी बाजूनं. कट खेळायचा होता परंतु डबल माइंड झाले. स्लोअर बॉलसाठी वेट करत होते परंतु बॉल आला क्विक. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. स्वयं गर्जे इज बॉलिंग ॲट हिज पीक. बघा, नवीन आयकॉन आहेत आणि या आयकॉनला माहिती आहे आपल्या संघासोबत कसं सांभाळायचं आहे आपल्या संघाला, आणि एक चांगली सुरुवात, एक शुभ सुरुवात आपल्या संघाला नेहमीच करून देतो स्वयं. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 2 आहे. 1 गडी बाद झालाय. स्वयं गर्जे कशा प्रकारे खेळ दाखवणार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. करण यांना स्ट्रगल करायला लावलंय आतापर्यंत. प्रभंजन सनस थोडीशी चर्चा, थोडासा वार्तालाप साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा स्वयं गर्जे घेऊन येत आहेत हा पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे का याकडे पाहायचंय. झेल नक्की सुटलाय. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. बघा, बॅटची एज होती, इनसाइड एज. आणखीन एक विकेट घेण्याची या ठिकाणी संधी होती. बघा, जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर त्यांना शैलेश हरमळकर यांना स्क्रीजवर आणायचंय, कारण शैलेश हरमळकर असे प्लेयर आहेत की कोणत्याही क्षणी गेमला पालटू शकतात, त्यांच्या संघाच्या दिशेने झुकवू शकतात, जे आपण सेमीफायनलमध्ये पाहिलंय. या चेंडूवर सुद्धा येईल एकच सिंगल आणि या एका सिंगलनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली टीम साईशा पॅकर 4 for 1, 4 एक गडी बाद.
रिजवान आलेत पुढचं षटक हाताळण्यासाठी. पुढचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी रिजवान यांना आमंत्रित केले गेले. लेफ्ट आर्म गोलंदाज रिजवान. रिजवान पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळत आहेत करण यांच्यासाठी. पहिल्याच बॉलवर चेंडू गेलाय हवेत. रिजवान त्या चेंडूच्या खाली. कॉटन बोल्टची संधी आणि काय संधी पकडली आहे बघा. ज्या वेळेला नशिबाची साथ असते ना त्यावेळेला काहीही कुठेही कधीही घडू शकतं आणि तेच या वेळेला घडलं. आणखीन एका विकेटचं पतन. शैलेश हरमळकर ज्यांची वाट आपण उत्कंठा ज्यांच्या उत्सुकता लागलेली ज्यांच्या एंट्रीची. शैलेश हरमळकर आता मैदानाच्या आत. स्थिती फार गंभीर आहे. 4 धावांवर 2 गडी बाद झालेत. रिजवान ऑन हिज बॉलिंग मार्क ऑन हिज लॉंग रनअप घेऊन तयार होत आहेत. शैलेश हरमळकर होत आहेत तयार विथ द सिली पॉइंट अँड शॉर्ट लेग. पहिलाच बॉल डॉट झालाय. 22च्या स्वरूपात ही 1 धाव नक्कीच लिहिली जाईल. धावसंख्या आता 5 वर येऊन पोहोचेल. शैलेश हरमळकर एक इम्पॅक्ट प्लेयर, एक इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स देणारा ॲट द क्रुशल स्टेज ऑफ द गेम त्याला असं म्हटलं जातं आणि आज त्याची खरी पडताळणी आहे. सेमीमध्ये तर करून दाखवलंय. फायनलमध्ये हा शैलेश आज टीमला जिंकण्याचा आदेश देणार का याकडे पाहायचंय. रिजवान पुढील चेंडू घेऊन. तिसरा बॉल. वेगात आलेला बॉल कट केलाय त्या बॉलला आणि षटकारासाठी हा चेंडू चाललाय सीमा पार. पहिला षटकार शैलेशच्या बॅटमधून. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार हे गाणं आता लावलं गेलं होतं आणि शैलेश हरमळकर यांना बारक्या असं म्हटलं जातं. त्यांचं टोपण नाव हे बारक्या आहे आणि आज हा बारक्या या मैदानामध्ये काही मोठी कामगिरी करून दाखवणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 1.3 षटकांनंतर धावसंख्या 11 वरती येऊन पोहोचली आहे. रिजवान ऑन हिज मार्क. वेगात आलेला बॉल पूल केलाय त्या बॉलला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागणार आहे रिजवान यांना. रिजवान यांच्या गोलंदाजीवरती शैलेशला. धावसंख्या आता 12 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रिजवान यांच्या षटकातले चांगली गोलंदाजी केली आहे थ्रू आउट द टुर्नामेंट रिजवानने. हे काही शेवटचे 8 चेंडू उरले आहेत. 8 का तर रिजवान असे गोलंदाज आहेत जे 2 षटकं हाताळतात आपल्या संघाकडून. पण मला असं म्हणायचं आहे की फ्रेश बॉलरमध्ये रिजवानचं नाव असेल का. नाही. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर हाताळणार आहेत शुभम. यावेळेला नो बॉल चा इशारा नाहीये. माफ करा, प्रेक्षकांमधून हे नो बॉल ओरडलं गेलं. कृपया विनंती आहे प्रेक्षकांमधून कोणीही नो बॉल ओरडू नका. तेरा धावांवरती 2 गडी बाद. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1.5 षटकांनंतर धावसंख्या 13. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. मोठा फटका खेळले आहेत. किती दूरवर जाणार आहे हा फटका. डिस्टन्स क्लिअर करेल का. हो येस ऍब्सोल्युटली. शेवटच्या चेंडूवर आलाय एक मोठा
घनघणीत षटकार, खूप मोठा षटकार आहे. यावेळेला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो की शैलेश यांना अंगात आलेले स्टंप लाईन मधले बॉल शैलेश कधीच सोडत नाहीत. धन्यवाद. मी स्वरूप दोरी कॉमेंट्री बॉक्स मधून तुमचा इथूनच निरोप घेतो. या मॉन्सून बिग बॅश 2025 को पावर्ड बाय VS स्पोर्ट्स, महाराजा बॉयज, MB स्पोर्ट्स आणि प्रोलिंक स्पोर्ट्स या स्पर्धेमधून मी ॲज अ समालोचक, ॲज अ कॉमेंटेटर तुमचा इथून निरोप घेतो. यापुढे तुमच्यासोबत येतील कोपर खैरानेचा आवाज शैलेश जाधव सर. धन्यवाद. निवेदन करेन आपल्या कमिटी मेंबर्स समेत आपण त्या ठिकाणी उपलब्ध व्हा. मयुरेश सर, हा कॉल आपल्यासाठी आहे. स्वरूप धुरी सरांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित शुभ सन्मान. 3री ओव्हर आणि 5वी ओव्हर ही यस शुभम आणि समर्थ हे समर आहे. यस, हे चॅलेंजिंग ओव्हरचे बॉलर आहेत. आणि आता आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती 19. चर्चा राहिली आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर 97 धावांचं आहे. येणारे 24 बॉल आहेत आणि 78 हे टार्गेट अचीव करायचं आहे. हे टार्गेट मिळवायचं आहे. मात्र ते मिळवत असताना मैदानाच्या आतमध्ये या महत्त्वाच्या षटकाच्या दरम्यान आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. शुभम, धावसंख्या 19, येणारे बॉल 24 बनवायचे आहेत 78. येस, आपण जाऊया स्वरूप धुरी सरांचा आपण करूया या मुख्य अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. कालच्या दिवसापासून त्यांनी या स्पर्धेला आणि अतिशय उत्कृष्ट असे समालोचक मराठी आणि त्याचबरोबर इंग्लिश कॉम्बिनेशन फार सुंदररित्या पाहायला मिळालं. लालबागचे आहेत आणि पहा अतिशय सुंदर समालोचन त्यांचं पाहायला मिळालं आहे. मात्र यावेळी डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष अंकुश नाईक साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल तो हा शुभ सन्मान. आणि समीर मगम साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतोय अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व ज्या स्पर्धेला मोठं केलंय. थँक्यू सो मच धुरी सर. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. शैलेश, पहिल्याच बॉल वरती त्याने सांगितलं रे आग का गोला, उछल कर बोला, हा आहे षटकार रचटला, मॅक्सिमम सिक्सर. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये, मॅजिकल ओव्हर मध्ये जिथे शैलेश या नावाची चर्चा राहिली होती ना, तंतोतंत खेळीला गवसणी दिली आहे. धावसंख्या 26. आता येणारे बॉल 22 बनवायचे आहेत. 71-22, 71चं इक्वेशन. येस, या ओव्हर मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुम्हाला 13च्या पुढे जर 12च्या पुढे जर तुम्ही धावसंख्या बनवली तर ती डबलच्या स्वरूपामध्ये गिनली जाते. शैलेश यांच्या समेत आपण पाहिलं तर शुभम वरती अटॅक केला गेला. शैलेश समोर आहेत. शैलेश एक अटॅकिंग क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. पुढचा बॉल. ओहो, यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, थांबवलं गेल्या. सिंगल्स वरती भर दिला गेला.
आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडत असताना 27 धावा, येणारे बॉल 21, बनवायचे आहेत 70. मॅजिकल टार्गेट सेट केलाय 97 हे टार्गेट आहे. पहा इथे प्रभंजन सनस 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले ना तर यश उतेकर यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो यावेळी ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी केलाय, 1 धाव. आतापर्यंत या ओव्हर मध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत 9, म्हणजे अजूनही एक मोठा प्रहार. धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतात, समीप पोहोचू शकतात. 12 हा आकडा मॅजिकल आकडा. आणि या ओव्हरची एक वेगळी वैशिष्ट्य राहिलेलं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला शुभम याच्यावरती अटॅक करावा लागेल. फलंदाज शैलेश. हो यावेळी ऑन साइडला खेळला, 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न, शैलेश स्ट्राईक घेईल का नाही, थांबवला. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 10 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. बॉलचा खेळ संपलाय, 5 बॉलचा खेळ संपलाय. या बॉल वरती जर मोठा प्रहार मस्ट आहे. जर एखादा षटकार आला तर 16, 32 धावा वाढ, 32 ने कॅल्क्युलेशन पुढे सरसावेल. जर डॉट आला तर आहे त्या ठिकाणी थांबावं लागेल. निर्णायक ओव्हर आहे, मस्ट आहे. चर्चा राहिली आहे. शुभम, महत्वाचा आहे हा बॉल. ओ यावेळी जोरकस प्रहार आहे, इनसाइड आउट. ओ व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द डे, सेंसेशन कॅच. त्या पट्ट्याने सांगितलं अरे रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, वार एक ही हो मगर भरपूर होना चाहिए. कम्मालीचा वार, त्याच्यावरती प्रतिहार मिळालाय. विकेट, फलंदाज बॅक टू द पवेलियन. दळवी यांकडून या कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेक्षक वर्ग हो, जर ही कॅच आवडली असेल ना तर एकदा या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवा, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मान्सून बिग बॅश चा हा थरार, फायनलची ही मॅच. जर तरला थारा नाहीये, इफ्स अँड बट्स याला व्हॅल्यू नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डू ऑर टाय हेच करावं लागतं आणि ते त्याने केलंय. शेवटच्या क्षणी बॉडीला स्ट्रेच केलं, स्पायडरमॅन सुपरमॅन सारखी उडी घेतली आणि धावसंख्या 26. उडी घेतली आणि कॅच, 1 हँडेड कॅच, सुपर कॅच, कॅच ऑफ द डे. आता मात्र अनेकांच्या स्टेटस वरती झळकणारा हा कॅच, निर्णायक कॅच. येणारे बॉल 18. समीकरण आहे 71, 18-71, 18-71. शैलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, क्षमता आहे त्याच्याकडे, मोठे प्रहार करू शकतो. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वयं गर्जे या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या. शैलेश स्ट्राइक एंड वरती. हो यावेळी जबरदस्त प्रहार, क्लासिकल फटका, डिस्पॅच केलाय सीमा पार, षटकार, सिक्सर. क्षण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये नेहमी आला पाहिजे. असं म्हटलं आता ना, रुख हवाओं के बदलते हैं, अरे रुख तो हवाओं के बदलते हैं, हम तो चट्टान है जो हवाओं को भी चीर देते हैं. चिरून टाकलं या पट्ट्याने आणि त्याचे हे चाहता वर्ग. हा क्षण कायम लक्षात राहतो एखाद्या खेळाडूचा. आणि शैलेश याचा चाहता वर्ग मैदानाच्या आतमध्ये येतो काय, सेल्फी काढतो काय. चर्चा राहिली आहे. धावसंख्येकडे नजरा वळवल्या गेल्यात. 32 धावफलकावरती धावसंख्या. शैलेश स्वयं यांच्या अगेन्स्ट. चला स्वयं थोडस स्पीडअप घेऊया. ओव्हर द विकेटने
हो हो, याही वेळी जोरदार प्रहार क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खारी केलाय आणि थोड नंतर आपला शाडू देखील ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. या पठ्ठ्याने जणू सांगितलंय, हो बारूद के ढेर पर खडे होकर पूछते नहीं की माचिस की तिली कहा है. त्याने दाखवलंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. स्क्रीनवरती प्रोलिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला छोटा चाहता या गोलंदाजाचाही देखील आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील सेल्फी घेतली गेली आहे. फायनलच्या मॅच मध्ये चाहता वर्ग असाच असतो आणि बहुतांशी मी पाहिलंय ना, जे लहान मुलं असतात ना ती फार हळवी असतात. ओम गर्जे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे केतन दादा यांच्या माध्यमातून. मात्र लेफ्ट हँडर फलंदाज सचिन रावल सरांच्या माध्यमातून यस करेक्शन केलंय. केतन सर बॅटिंग साठी आलेत. सॉरी सचिन दादा. येस, हेच प्रेम राहू द्या. मात्र जाऊया केतन का मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा डक केला. बॉल बाउन्सर होता, त्याच्यावरती डक करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये इथे बीट केलाय आणि रोखून धरलाय. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं केतन मैदानाच्या आतमध्ये आले. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत, त्यांच्याकडे ही क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, क्लास. इथून पुढे ते दाखवतील, यामध्ये दुमत नाहीये. येणारे बॉल 15 बनवायचे आहेत 65. हो, यावेळी टाप केला. अतिशय सुंदर असा साऊंड बॅट मधून पाहायला मिळाला आणि 1 ने धावसंख्या वाढली आहे. खऱ्या अर्थाने सचिन सर त्यांची संपूर्ण टीम, मयुरेश सर असतील त्यांची संपूर्ण टीम, केतन सर यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण महाराजा बॉयज या संपूर्ण टीमने एक चांगला थॉट प्रेझेंट केला. या फायनलच्या मॅच मध्ये चॅलेंजिंग ओव्हर 2 आहेत. संधी एकदा हुकली, मात्र यावेळी कॅच कॅरी केला आणि सेलिब्रेशन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. का पंचांनी कोणतीही दाद दिली नाहीये. पहा, येस, दुसऱ्या धावेसाठी जातील का, नाही, थांबवलाय. पहा हा फायनलचा थरार. चला चर्चेला उधाण आणू नका, चला थोडस पसरा. मैदानाच्या आतमध्ये सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे. धावसंख्येमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे, जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा म्हणजे येणारे बॉल 13-63चं समीकरण आहे. थोडस लांब होताना पाहायला मिळालाय. पहा, विकेट जर मिळवला ना तर सन्माननीय मारुती सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, याची देखील नोंद घ्या. विकेट साठी या बॉलवरती विकेट मिळाला या गोलंदाजाला. त्याचबरोबर आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे, ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. या स्पर्धेसाठी चर्चा राहिली आहे. मयुरेश सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. जतीनभाई गिरकर यांच्या नावाची चर्चा होईल. मात्र यावेळी लो फुल टॉस, खऱ्या अर्थाने हा बॉल पाहायला मिळाला, बॉल उसळी न घेणारा पाहायला मिळाला आणि चर्चा राहिली आहे. इथे षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4थ्या षटकाच्या अखेरीस 34 धावा, फलंदाज बाद झाले ते 4. विशेष करून आम्ही चर्चा करत होतो या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक दिले आहेत, या सर्वच दात्यांचा आम्ही दात्यांचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करू. जिथे जतीन साई गिरकर साहेबांचं SSS स्पोर्ट्स चे सर्व आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि सिरीज, त्याचबरोबर टी शर्ट्स प्लस इंटरनेटची सेवा देखील त्यांनी दिली. म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घ्यावं. पहा, हेच पाहायला मिळालंय. आणि हे आमचे दाते, आमच्या काळा चौकीमधील खेळाडू कसे मोठे होतील याच्यासाठी प्रयत्नवादी असणारी ही संपूर्ण टीम महाराजा बॉईज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराजा बॉईज साठी. मान्सून बिग बॅचचा हा थरार. पहा, प्रियांक केबलचे सन्माननीय जतीन दादा, खऱ्या अर्थाने प्रत्येक टुर्नामेंट ज्या ज्या या वेळी झाली आहे या मैदानावरती
त्यावेळी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट इंटरनेट दिलाय, म्हणजे अखाती देशांपर्यंत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचली आहे. हे खेळाडू अखाती देशांपर्यंत पोहोचलेत. एकदा जतीन दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, का होऊ नये. असे दाते ज्यावेळी आम्हाला पाहायला मिळतात ना, खऱ्या अर्थाने मन भारावून येतं. मात्र यावेळी चॅलेंजिंग ओव्हर, पहिला बॉल स्विंग आणि मिस, बीट केलाय, डॉट आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समर पहा, फार मोठं अंतर आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 63 आणि ही डबलची ओव्हर आहे. म्हणजे 30 धावा जर तुम्ही कुठल्या तर तुम्हाला 3 धावा पुढच्या ओव्हर मध्ये बनवाव्या लागतील. मात्र त्या बनवणं गरजेचं आहे. 5 मॅक्सिमम. यस, 25 जरी आला. यस, मयुरेश सर आमच्यापर्यंत सांगतात चॅलेंजिंग ओव्हर, एक चॅलेंज आहे तुमच्या समोर. चला, आपल्या बाहू खोला आणि तदनंतर बाहुबली षटकार ठोका. हाफ ट्रॅकर आहे, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट +1 अशा 2 धावा तर आल्यात. या ओव्हर मध्ये 2 आल्यात. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मयुरेश सर, एक चांगली थॉट आहे. सचिन सर, अतिशय सुंदर योजना आहे आणि संपूर्ण महाराजा बॉयज चांगलं कॅल्क्युलेशन आहे. येस, जाऊया पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समर, चला थोडंसं स्पीडअप घ्या, अंधार पडलाय. असं म्हटलं आता ना की लाख ढगांनी गोंधळ केला सूर्य झाकण्यासाठी. अरे, लाख ढगांनी गोंधळ केला सूर्य झाकण्यासाठी, एक क्षण पुरेसा पुन्हा उजळण्यासाठी. उजळायचंय. मात्र यावेळी पहा, व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अनदर एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आतापर्यंत बॉल हाताळलाय 1, बनवल्यात 3, अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे मोठे 5 प्रहार आले ना तर दाम दुप्पट मिळणार आहे. टार्गेट आता जवळ आलाय. 5 बॉल मॅच फिनिश होऊ शकते. 5 षटकार ठोकले तर एक चांगली संकल्पना आहे. चॅलेंजिंग ओव्हर हे पाहायला मिळालंय. हो, पुन्हा एकदा अनदर व्हाईट बॉल. इथे चुकीला माफी नाहीये. यस, चर्चा राहिली आहे. आतापर्यंत धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 36. यस, करेक्शन केलंय, 38. 36 या आकड्याबद्दल चर्चा राहिली आहे. नेहमी क्रिकेटमध्ये 36 या आकड्याबद्दल आपण चर्चा करतो. ज्या वेळी 36 हा आकडा येतो, 36 गुण जुळणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं नातं काय आहे तर एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. नातं तुझं न माझं. अरे, भडतच दोआड आहे, तू खट्याळ तर मीही लबाड आहे. खट्याळ आणि लबाडीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज समर, कानमंत्र दिला जातोय. लगातारचे 4 वाईट त्याने हाताळलेत. माफ करा, 3 वाईट हाताळलेत. 4 धावा त्याने खर्ची केल्यात या ओव्हर मध्ये. 3 वाईट. समर ट्रॅक वरून निघाला. हो, यावेळी पुन्हा एकदा अनदर व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं आता ना, अरे रख हौसला ओ मंजर भी आएगा. अरे रख हौसला तू ओ मंजर भी आएगा. प्यासे के पास खुद समंदर चल के आएगा. थांबावं लागेल. वेट अँड वॉच, पेशन्स मस्ट आहे. आणि तेच पाहायला मिळालंय. लगातारचे 4 व्हाईट बॉल. पुढचा बॉल. ओहो, यावेळी उडवला, लॉफ्ट केला. त्याने सांगितलं, अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. हवाई सफर. दशा आणि दिशा बदलणार षडक या मॅच कडे नजरा वळवल्यात. जिथे 2 बॉलच्या पाठीमागे 11 धावा कुठलेत.
चर्चा राहिली आहे प्रेक्षकांमध्ये, चर्चा राहिली आहे काय घडतंय, प्रत्येकाच्या हावभाव टिपले गेलेत. प्रो लिंक या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाच्या भावना इथे पाहायला मिळाल्यात आणि म्हणूनच मित्रांनो मी म्हणतोय ना तुम्हाला, नक्कीच इथे प्रेक्षेपण क्लास आहे. प्रो लिंक जबरदस्त आहे, म्हणूनच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा. यस, प्रो लिंक यांच्या माध्यमातून यस प्रत्येक मॅच वेगळ्या पद्धतीने अपलोड केली गेली आहे. रील्स ही तुम्हाला पाहायला मिळाल्यात इंस्टाग्राम वरती. प्रो लिंक या वाहिनीला तुम्ही नक्कीच सर्च करा. त्याचबरोबर आमचे मयुरेश सर आहेत, त्यांच्या स्पोर्ट्सला देखील तुम्ही स्पोर्ट्स चॅनल आहे NB स्पोर्ट्स, याही शॉप आहे. तिथे तुम्हाला खेळाडूंसाठी मुबलक दरामध्ये अतिशय सुंदर वेस आहेत, बॅट आहे, किट पॅड आहे, सर्व काही आहे. तिथे संपर्क करा. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात मुंबईमधील. आता मात्र जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट. हो हो हो, इथे प्रेक्षकांमध्ये आतुरता, उत्कंठा पाहायला मिळाली. हो हो, यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चर्चेला उधाण आलंय, जणू असं म्हटलं जात आहे, चलो आइए हम आपको याद करते हैं और ये गुनाह हम बार बार करते हैं. हा गुन्हा करावा लागेल, असे बॉल हाताळावे लागतील. डॉट बॉल मस्त आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हाय व्होल्टेज थरार पुन्हा एकदा समोर निघालेत. ओ याही वेळी अफलातून मॅक्सिमम षटकार, सिक्सर, बिग हिट. बॉल आणि 17 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही या चॅलेंजिंग ओव्हरचे, मॅजिकल ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे प्रहार, मॅच मध्ये ट्विस्ट दाम दुप्पट मिळणार आहे. स्ट्राइक एंड वरती असलेला फलंदाज दर्शनने मात्र दर्शन दाखवलंय. कमालीची फलंदाजी आहे. उत्कंठा याच बाबीची होती जिथे आपण पाहिलं ना, महाराजा बॉईज आयोजित सह आयोजक VS स्पोर्ट्स आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांनी मात्र हे आयोजन, या आयोजनाचे 4 चांद लावलेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. यावेळी मात्र थोडासा वेट केलाय, प्रेशर आहे, दडपण आहे त्याच्यावरती. याही गोलंदाजाला मित्रांनो नक्कीच या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, त्यालाही बळ मिळेल. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे त्याने खर्ची केल्यात 18 धावा. 2 मोठे प्रहारना 30 धावा कॅल्क्युलेट करू शकतो. 18 बनवल्यात. अजूनही 2 षटकार मस्त आहेत, मस्त निडेड आहे. पहा मान्सून बिग बॅटचा हा थरार पाहायला मिळाला. लाजवाब. मयुरेश सर असं म्हटलं जातं ना, ए बारिश जरा थम के बरस, तू इतना ना बरस कि मेरा यार आ ना सके, मगर जब वो आए तो फिर से बरस कि वो जा ना सके. पाऊस पडला इथे, धावांचा हेच पाहायला मिळाला. जबरदस्त. पहा इथे आमच्यापर्यंत एक फोन मिळालेला आहे. कोणाचा हरवला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन तो आपला ओळख पटवून घेऊन जा आणि देणारे अतिशय मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नंदू मिश्रम डॉट बॉल आहे. यस, 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. यस, थँक्यू. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व. 18 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. समीकरण बदललंय. आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल आणि 45चं इक्वेशन आहे. 7-45. हा षटकार मस्त आहे. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल का? यस, इट इज. चर्चा राहिली आहे.
या ओव्हरच्या पाठीमागे आणि आता 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे काय आणि किती धावा हे कॅल्क्युलेशन केलं जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आलेलं आहे. आतापर्यंत धावफलकावरती धाव संख्या लगावली गेली आहे ती 70 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजे उर्वरित 6 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 27 धावा. 6-27 इक्वेशन. सहा 27चं इक्वेशन. मयुरेश सरांनी सांगितलं होतं 30 मस्ट होत्या या टीमला, त्या आल्या नाहीयेत. 18 झाल्या. 18च्या डबल 36. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटचं षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट रिजवान. पहा येणारे बॉल. 6-27ची मॅच अजूनही संपलेली नाहीये. फायनलचा थरार आहे. मॅच संपलेली नाहीये. 6-27 बनू शकतात, बनलेत आणि इथे बनतील का हा एक क्वेश्चन मार्क आहे. नक्कीच असं म्हटलं आता ना चर्चा होईल. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिल्याच बॉल वरती वाईट +1 म्हणजे 2 धावा अंकित झाल्यात. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 25 धावा. असं म्हटलं आता ना की घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. हो इथे नवीन सागर आहे, नवीन समुद्र आहे. भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचं आहे, नावासाठी झगडायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 6-25. जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, थांबवलाय. येस स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 24. 5-24 ची मॅच. 4 मोठे प्रहार. मॅच फिनिश. 5 मधले 4 बाहेर पाठवायचे आहेत. गोलंदाज निघालेत यावेळी ओव्हर द विकेटने. ओहो यावेळी बॅट एज बिहाइंड द विकेट कॅरी केला गेलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बाठा चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 4 षटकारची मस्ट गरज आहे. पहिला येईल का नाही. इथे खोलवरचा बॉल यॉर्कर लेन बीट केला. मयूर वाघे यांना बीट करत असताना 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 3 बनवायचे आहेत 23. आता निराश असेल टीम. विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लढावं लागतं. रिझवानने जर केतन सरांचा विकेट घेतला, मारुती दादांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी मात्र उडवलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय. बॉल सीमा पार. षटकार एखादा नो. यावेळी बीट केलाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 1 बॉल 17ची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. पहिला इथे बीट केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये या सीझन मध्ये पर्व क्रमांक 2 खऱ्या अर्थाने महाराजा बॉईज आयोजित सहप्रायोजक व्हीएस स्पोर्ट्स
काळा चौकीचा महाराजा मान्सून बिग बास सीझन 2 अंतिमचा विजेता संघ आम्हाला पाहायला मिळालाय. समीक्षा अर्चित 11 विन द मॅच. रोख रक्कम 55,000 रुपये, 555 रुपयाचा मानकरी. संघ मालक सन्माननीय सुरेश बनगे आणि हेमंत सनस यांची ही टीम ठरली आहे मान्सून बिग बॅश सीझन क्रमांक 2 ची अंतिम विजेता.